शिवाय नमः. गोपन गुंडा सन्मुख लागता अवश्य उठे दुःख. तोची स्वर्णाचा झालिया देख. दुःख लोपोनी सुखा निवार वाढे. गोपाल कृष्ण भगवान की जय. पवित्र आणि पावन अशी भागवताची कथा नाथ महाराज सांगतात. कथेचा भावार्थ असा आहे, गोपनीतला गुंडा मारला लागला, किती दुःख होते ज्याला लागला त्यालाच माहिती. गोपनीचा गुंडा, हो, मुघलाच्या काळामध्ये मुघल काळामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये रामटेक नावाचा किल्ला आहे. मी काय बघितला नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये रामटेक नावाचा किल्ला आहे आणि त्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते. 500 मावळे होते. 500 मावळ्यांनी एक वर्षभर नुसत्या गोपनीवर किल्ला राखला होता. तो रामटेक किल्ला कशावर? नुसत्या गोपनीवर. गुंडे नेऊन ठुलले, दगडं नेऊन ठुलते महाराज, नदीचे गोल गोल गोटे असे. आणि शत्रू आला नुसत्या गोपनी फिरवायच्या, गुंडेनं गुंडा लागणं आणि शत्रू मरणं. 500 मावळ्यांनी तो रामटेक किल्ला एक वर्षभर झुंजत टिकवला होता. पण सगळा शत्रू परत लावला महाराज. असं सामर्थ्य त्या गोपनीमध्ये आणि गुंड्यामध्ये आहे. आणि तो गुंडा जर लागला, समजा नशिबानं मरू नको, पण लागला तर मेल्याशिवाय राहत नाही महाराज. एवढी पावर असते त्या गुंड्यामध्ये. आणि तो गुंडा लागला पाठीमध्ये, बरं का, आणि लागल्यानंतर किती त्रास असतो त्यालाच माहिती. पण तो गुंड्याचा दगड सोन्याचा आहे महाराज. तेवढा त्रास झाल्याला तो सहन करतो आणि आनंदानं तो सोन्याचा गुंडा संग घेऊन जातो. बघा, लागलेलं दुःख सहन करण्याचं सामर्थ्य वित्तामध्ये महाराज. धर्मामध्ये तर आहेच, पण वित्तामध्ये सुद्धा आहे, बरं का. सोनं म्हणजे वित्तच आहे ना. वित्तामुळं कितीही त्रास झाला तरी माणूस सहन करतो आणि ते वित्त घेऊन जातो, अशा प्रकारे सांगतात.